मीरपूर नावाचे एक गाव होतं. त्या गावात जग्गू नावाचा एक भिकारी राहत होता. जग्गूला 2 मुलं होती, राजू आणि मिनी. बाबा, आपण काय आधीपासूनच गरीब आहोत का? नाही बाळा, आपण नेहमीच गरीब नव्हतो. माझे बाबा म्हणजेच तुझे आजोबा एक सधन व्यक्ती होते. त्यांना एकदा जंगलात पनीरचं घर सापडलं होतं. त्या घरातून हवं तेवढं पनीर काढलं जाऊ शकत होतं. बाबा जादूच्या पनीर घरातून पनीर काढून जवळच्या शहरात पनीर विकत असे. पनीर विकून माझे बाबा खूप श्रीमंत झाले. पण एक दिवस गावचे पाटील कबीर सिंगला त्या जादूच्या पनीरच्या घराबद्दल समजलं. भूपेंद्र, मी ऐकलंय की तुला जंगलात एक पनीरचं घर सापडलं आहे. हो पाटील साहेब, सापडलंय. आणि त्यामुळेच मी एवढा श्रीमंत होऊ शकलो आहे. आता पैशांच्या बाबतीत काही दिवसातच मी तुला सुद्धा मागे टाकेन. पूर्ण राज्यात जेवढ्या डेऱ्या आहेत ना, त्या सगळ्यांना मीच पनीर सप्लाय करतो. या अख्ख्या गावातल्या प्रत्येक गोष्टीवर सर्वात आधी माझा अधिकार आहे. तू मला न सांगता जादूच्या पनीरच्या घरात खूप पैसे कमवले आहेस, म्हणून तुला याची शिक्षा मिळेलच. पाटलाने बाबांचे सगळं हिरावून घेतलं आणि त्यांना गावातून बाहेर काढलं. पण बाबा गावच्या आजूबाजूला रेंगाळत राहिले आणि जेव्हा कोणी त्यांना काम दिलं नाही तेव्हा भीक मागून घर चालवत राहिले. बाळा, तेव्हापासून आपण गरीब आहोत. बाबा, ते पनीरचं घर अजूनही जंगलात आहे का? नाही, आता त्या पनीर घराबद्दल काहीच ठाऊक नाही. जेव्हा पाटील पनीर घरातून पनीर काढायला गेला तेव्हा ते घरच अदृश्य झालं होतं. तेव्हापासून त्या पनीर घराबद्दल काहीच ठाऊक नाहीये. कधी कधी जग्गूच्या कुटुंबाची खूप वाईट स्थिती होत असे. बाबा, आज राजूला खूप ताप आलाय. आम्ही दोघांनी 2 दिवस काहीच खाल्लं नाहीये. काहीतरी खायला घेऊन या. हो बाळा, मी आत्ता कोणाच्या तरी घरून काहीतरी मागून आणतो. त्या दिवशी जग्गू गावातल्या घराघरात फिरत राहिला, पण कोणीच त्याला काहीच दिलं नाही. जग्गू जेव्हा पाटलाच्या घराजवळ पोहोचला तेव्हा त्याला घरातून गरम गरम पराठ्यांचा सुगंध येत होता. पाटील साहेब, दरवाजा उघडा. मी जग्गू आहे. माझी मुलं आजारी आहेत आणि उपाशी आहेत. त्यांना काहीतरी खायला द्या. जग्गू, तू पुन्हा इथे आलास? निघून जा इथून, नाहीतर आत्ता माझ्या नोकरांना सांगून तुला गावच्या बाहेर हाकलून देईन. तुला गावात राहू देतोय हेच माझे उपकार मान. पाटलाने त्याच्या नोकरांना पाठवण्याआधीच जग्गू रस्त्यात एका कोपऱ्यात लपून राहिला. काही वेळाने पाटील घराला कुलूप लावून त्याच्या माणसांसोबत कुठेतरी निघून गेला. जग्गूने विचार केला की तो त्याच्या मुलांसाठी अन्नाची चोरी करेल. भिंतीवरून उडी मारून जग्गू पाटलाच्या घरात घुसला. त्याने 5-6 पराठे चोरले आणि पळून गेला. त्या दिवशी जग्गूच्या कुटुंबाचं पराठ्यांनी पोट भरलं. भर दुपारी जेव्हा अख्ख्या गावात सामसूम होती आणि जग्गू आणि त्याची मुलं झोपली होती तेव्हा अचानक कोणीतरी जग्गूच्या घराचा दरवाजा तोडून टाकला. जग्गू आणि त्याची मुलं भीतीने थरथरू लागली. दरवाजात पाटील आणि त्याची माणसं हातात लाठ्या घेऊन उभे होते. जग्गू, तुझी हिंमत एवढी वाढली आहे की माझ्या घरात घुसून चोरी केलीस? CCTV कॅमेरामध्ये मी तुझ्या सगळ्या हालचाली पाहून आलो आहे. नोकरांनो, जग्गूला चांगला चोप द्या आणि या तिघांना गावातून बाहेर फेकून द्या. असं बोलून गावचा पाटील तेथून निघून गेला. पाटलाचे 2ही नोकर जग्गूला लाठ्यांनी मारू लागले. राजू आणि मिनी त्याच्या वडिलांना असा मार खाताना पाहू शकत नव्हते. दोघांनी आपापली बेचकी घेतली आणि त्या 2ही नोकरांच्या बरोबर डोक्यावर बेचकीने दगड मारला. दोघेही आपापले डोके धरून बसले. अरे मारला रे! बाबा, चला लवकर पळूया. तिघेही घर सोडून जंगलाकडे पळाले. पाटलाची 2ही माणसं त्यांच्या मागे मागे पळाली. जग्गू, कुठपर्यंत पळशील?
तुला आणि तुझ्या मुलांना मी सोडणार नाही. पाटलाची माणसं घायाळ सिंहांसारखे जग्गू आणि त्याच्या मुलांच्या मागे धावत होते. हे आपल्यावर काय संकट आले पप्पा, आता काय करायचं? जग्गूला वाटत होतं की तो आणि त्याची मुलं वाचूच शकणार नाही. तेव्हाच अचानक जग्गू आणि त्याच्या मुलांना पनीरचं घर दिसलं. तिघेही पनीरच्या घरात घुसले. पनीरच्या घरापर्यंत पाटलाची माणसं पोहोचण्याआधीच पनीरचं घर अदृश्य झालं. पनीरच्या घरात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या जादूच्या घरात तुम्ही हवं तेवढं पनीर काढू शकता. काय ते तुम्हीच जुनं पनीरचं घर आहात का, जे माझ्या बाबांना सापडलं होतं? हो, मी तेच आहे. मी तुमच्या बाबांना सांगितलं होतं की माझ्यामुळे कमावलेल्या संपत्तीचा दिखावा करू नकोस. जर माझ्याबद्दल कोणाला काही कळलं तर मी अदृश्य होईन. पण तुझ्या बाबांनी ऐकलं नाही आणि शेवटी पाटलाला माझ्याबद्दल सगळं कळलं आणि मग मला अदृश्य व्हावं लागलं. तू ही चूक करू नकोस जी तुझ्या बाबांनी केली होती. नाही, मी चूक कधीच करणार नाही आणि तुमच्याबद्दल कोणालाच सांगणार नाही. पण मी न सांगताच कोणाला तुमच्याबद्दल कळलं तर काय होईल मग? तू त्याची काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळून घेईन. सर्वात आधी जग्गू आणि त्याच्या मुलांनी पोट भरून पनीर खाल्लं. पनीर तर खूप चविष्ट आहे बाबा. असं वाटतंय जणू व्हॅनिला फ्लेवर आईस्क्रीम दुधात टाकून खात आहोत आपण. मुलांनो, आपण उद्यापासून पनीर विकायला जाऊया. पण आपण प्रमाणाबाहेर कमवायचं नाही. आपण तेवढंच विकू जेवढ्याची आपल्याला गरज असेल. तिकडे गावाचा पाटील रागाने वेडा होत होता. तुम्ही दोघांनी माझं नाव धुळीला मिळवलं. आता दोघंही आपलं डोकं जखमी करून आला आहात आणि म्हणालात की ते तिघे अचानक जंगलात अदृश्य झाले. आता मला रंग आणि मुन्नाला पाठवावंच लागेल. पाटलाने त्याच्या माणसांना जंगलाच्या बाहेर पहारा ठेवायला सांगितलं. पाटलाच्या माणसांनी पाहिलं की जग्गू, राजू आणि मिनी रोज पनीर घेऊन बाजारात विकायला जातात. त्यांनी ही गोष्ट जाऊन पाटलाला सांगितली. मागल्या वेळी ते पनीर घर कुणास ठाऊक कुठे अदृश्य झालं होतं. या वेळेला मला कोणत्याही परिस्थितीत पाहिजे म्हणजे पाहिजे. दुसऱ्या दिवशी जसं जग्गूचं कुटुंब जंगलातून बाहेर पडलं, पाटलाने त्यांना पकडलं आणि तिघांचे हात बांधून टाकले. आता तुम्ही मुकाटाने मला त्या पनीरच्या घराजवळ घेऊन जायचंय, नाहीतर मी तुमचे असे हाल करेन की तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाहीत. जग्गू, राजू आणि मिनी पाटलाला अनेक तास फिरवत राहिले, पण पनीरच्या घराजवळ घेऊन गेले नाहीत. जग्गू, खूप वेळ झाला. मला वाटतंय तू मला मूर्ख बनवतायस. नोकरांनो, याच्या मुलांना खोल तलावात फेकून द्या. नाही, नको, असं काही करू नका. मी घेऊन जातो. शेवटी जग्गू पाटलाला घेऊन पनीरच्या घराजवळ आला. तर हे आहे पनीरचं घर. नोकरांनो, या लोकांना झाडाला बांधून टाका. आपण पनीर घराच्या आत फिरायला जाऊया. जसे तिघे आत शिरले, ढीगभर पनीर त्यांच्या अंगावर पडलं. पाटील आणि त्याची माणसं पनीरच्या ढिगाखाली दबले गेले. कोणीतरी वाचवा, कोणीतरी मला बाहेर काढा. माझा श्वास बंद झालाय, माझा जीव घुसमटतोय. आधी वचन दे पाटील की तू कधी जग्गूच्या कुटुंबाला त्रास देणार नाहीस आणि मला कधीही शोधणार नाहीस. ठीक आहे, मी वचन देतो. मी गावातल्या कोणत्याच व्यक्तीला त्रास देणार नाही. आता मला वाचवा. मग पाटलाच्या अंगावर पडलेला पनीरचा ढीग अदृश्य झाला. पाटील आणि त्याच्या माणसांनी जग्गू, राजू आणि मिनीला सोडून दिलं आणि मग त्यांच्या घरी ते पळून गेले. इरफान आणि मकबूल दोघे मित्र होते. मकबूलचं कोंबड्या विकायचं दुकान होतं आणि इरफान सध्या बेरोजगार होता. काय झालं मित्रा, आजही नोकरी नाही मिळाली. आता काय सांगू, समजत नाहीये. एवढ्या शिक्षणाचा काय फायदा जर एक नोकरीही मिळत नाहीये. आता समजत नाहीये की काय करू.
आता तर माझ्यावर रुखसानीची ही जबाबदारी आहे. तुला इतक्या लवकर लग्न करायला नको होतं मित्रा, पण आता केलंच आहेस तर तुला कामधंदा शोधावाच लागेल. तुला तर माहितीच आहे की कोणत्या परिस्थितीत माझं लग्न झालंय. जर लग्न केलं नसतं तर रुखसानाच्या आब्बांनी तिचं लग्न दुसरीकडे केलं असतं. पण आता निकाह झाल्यावर किती जबाबदारी वाढली आहे, समजतच नाहीये की मी काय करू. अरे इरफान, तुला शॉर्मा बनवता येतो ना? हो तर मग शॉर्माचं दुकान का नाही उघडत? दुकान उघडण्यासाठी सुद्धा पैसे लागतीलच ना, ते कुठून आणू? मी आहे ना, मी तुला कर्ज देईन. तुझा धंदा चालायला लागला की परत करून दे. हो, तेही आहे. इरफान आनंदाने आपल्या घरी गेला आणि रुखसानाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. अल्लाची मेहरबानी आहे, शेवटी मार्ग तर सापडला. आता लवकरच माझं शॉर्माचं दुकान लागेल. आशा करतो की चांगली कमाई होईल आणि आपली परिस्थितीही सुधारेल. होईलच, मी दुआ करेन. मकबूलकडून पैसे उसने घेऊन इरफानने शवारमाचे मशीन विकत घेतले. तो मकबूलकडूनच कोंबड्या घ्यायला गेला आणि त्यांचं शवारमाचं दुकान सुरू झालं. अरे भाऊ, एक शॉर्मा द्या ना. हो, आत्ता घ्या. हळूहळू इरफानच्या शवारमाच्या दुकानावर गिऱ्हाईकांची गर्दी होऊ लागली. स्वाद तर खूपच छान आहे भाऊ. असणारच, सगळे मसाले मी घरीच बनवतो. वाह, फारच छान. मजा आली भाऊ खाऊन. इरफान खुश होता की त्याचे शवारमे लोकांना आवडत होते. त्याचे ग्राहक मोठ्या चवीने शवारमा खायला यायचे. एक दिवस तो घरी बसून त्या आठवड्याची कमाई मोजत होता. 4,000चा फायदा झाला. यातले 2,000 आपल्या घराचा खर्च आणि सामान घेण्यासाठी ठेवतो आणि 2,000 रुपये मकबूल भाईंचं कर्ज फेडतो. हो, हेच बरोबर असेल. असं चालत राहिलं तर लवकरच मकबूल भाईंचं सगळं खर्च फेडून टाकेन मी. नक्कीच. त्या दिवशी इरफानने मकबूलच्या कर्जाचा पहिला हप्ता फेडला. तुझा धंदा चांगला चाललाय असं वाटतं इरफान. हो भाई, आशा करतो की असाच चालत राहावा. हो, नक्कीच चालत राहील. तू अशीच मेहनत कर. हो भाई, करीन. इरफान रोज संध्याकाळी आपलं शवारमाचं दुकान लावायचा आणि तो येताच ग्राहकांची गर्दी जमायची. एक शॉर्मा द्या. मलाही 2 गार्लिक शॉर्मा पार्सल. मलाही एक शॉर्मा. हो, आत्ता देतो. दुकान सुरू होण्यापासून बंद होईपर्यंत इरफानचे हात सुरू राहायचे. ग्राहक येतच राहायचे. दर दिवशी रात्री 10 वाजता इरफान दुकान बंद करायचा आणि आपली कमाई बघून तो फारच खुश होता. जुबेर रोज इरफानच्या दुकानावर गर्दी पाहायचा. शॉर्म्याच्या धंद्यात खूप फायदा आहे. मलाही शॉर्म्याचा धंदा उघडायला पाहिजे. इरफान तर 80 रुपयात शॉर्मा विकतो. मला त्याच्यापेक्षा कमी किमतीत विकावा लागेल, तेव्हाच लोक माझा शॉर्मा घेतील. जुबेर गणित करू लागला की तो कसा शवारम्याची किंमत कमी करू शकतो. मला स्वस्त कोंबड्या शोधाव्या लागतील. आणि स्वस्त कोंबड्यांच्या शोधात जुबेर बऱ्याच कोंबड्यांच्या दुकानात गेला. सर्व ठिकाणी त्याला त्याच भावाने कोंबड्या मिळत होत्या. शेवटी तो अक्रमच्या दुकानात गेला. अक्रम बेईमान माणूस होता. अरे भाऊ, मला रोज 10 किलो कोंबड्या हव्यात, पण किंमत परवडत नाहीये. मग तर एकच मार्ग आहे. तो काय? तू मेलेल्या कोंबड्या विकत घे. मेलेल्या कोंबड्या तुला 50 रुपये किलोने मिळतील. पण मेलेल्या कोंबड्यांमुळे काही नुकसान तर नाही ना? अरे नाही. हॉटेलात मेलेल्या कोंबड्याच तर जातात. कोणाच्या बापाला पत्ता लागत नाही की जी कोंबडी तो खातोय ती जिवंत कापली गेलीये की मेलेली. पण त्याने तब्येतीला काही नुकसान नाही होणार ना? अरे भाऊ, काही होत नाही. तसाही जेव्हा आम्ही कोंबड्यांना इथून तिथे घेऊन जातो तेव्हा रस्त्यात काही कोंबड्या चिरडून मरून जातात. त्यांना खाण्यात काही नुकसान थोडंच होतं. ठीक आहे, मग आता सौदा पक्का समजूया. तू रोज मला 50 रुपये किलोच्या भावाने कोंबड्या देत जा. नक्की. जुबेरने शवारमा बनवण्याचं मशीन विकत घेतलं आणि मग इरफानच्या दुकानाच्या बाजूलाच त्याने आपलं दुकान उघडलं.
जुबेरने मोठाल्या फळ्यावर किंमत लिहिली. जुबेर 50 रुपयात शवारमा विकत होता. आता लोक जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा बरेच लोक स्वस्त किंमत पाहून जुबेरच्या दुकानाकडे वळले. पण अजूनही काही असे ग्राहक होते जे इरफानच्या दुकानातच शवारमा खायला जायचे. भाऊ, तुझ्या शॉर्म्यासारखा स्वाद नाहीये तिथे. काहीतरी गडबड आहे. त्याला 50 रुपयात शॉर्मा परवडतोय म्हणून विकतोय तो. तेही आहे, पण जे लोक नेहमी खात असतात ते तुझ्याकडेच परत येतील भाऊ. तू काळजी करू नकोस. हो, मला अल्लावर पूर्ण विश्वास आहे. त्या दिवशी इरफान मकबूल भाईंना भेटला. काय झालं इरफान? आज तुझा चेहरा एवढा उतरलेला का आहे? आता काय सांगू भाई, जुबेरने शॉर्म्याचं दुकान उघडलं आहे आणि तो शॉर्मा 50 रुपयांना विकतो आहे. एवढा स्वस्त कसं? तेच तर मलाही समजत नाहीये भाई. नक्कीच तो काहीतरी गोलमाल करतोय. आपल्याला शोधायला पाहिजे, पण कसं? चल माझ्यासोबत. त्या दिवशी इरफान आणि मकबूलने जुबेरचा पाठलाग केला. त्यांनी पाहिलं की जुबेर अक्रम कोंबडीवाल्याच्या दुकानात गेलाय. आता कळालं. काय? हा अक्रम 1 नंबरचा बैमान आहे. हा नक्कीच जुबेरला मेलेल्या कोंबड्यांचं मांस स्वस्तात विकतोय. पण हे तर बरोबर नाहीये. लोकांची तब्येत खराब होऊ शकते. आता आपल्याला काय केलं पाहिजे? दोघे विचार करू लागले की ते जुबेर आणि अक्रमला कसे थोपवू शकतात. तेवढ्यात मकबूलला आठवलं की त्यांच्या भागात एक फूड इन्स्पेक्शनचं ऑफिस आहे जिथे खाण्याबाबत तक्रार केली जाऊ शकते. आपल्याला फूड इन्स्पेक्टर ऑफिस मध्ये जाऊन तक्रार नोंदवली पाहिजे. ठीक आहे. इरफान आणि मकबूल फूड ऑफिसला गेले आणि तिथे त्यांनी मोठ्या ऑफिसरला जुबेरच्या बेमानीची तक्रार केली. आम्हाला त्या शोरम्याची टेस्ट करावी लागेल. फूड ऑफिसर जुबेरच्या शवारम्याच्या दुकानावर पोहोचले आणि तिथे ठेवलेल्या चिकन आणि रोट्यांची टेस्ट करू लागले. सर, काहीतरी सेटलमेंट करूया. तू लोकांच्या जीवाशी खेळतोयस आणि आम्हाला लाच देण्याची गोष्ट बोलतोयस. ऑफिसरने सॅम्पल्स घेतले आणि टेस्ट केली. सर, हे चिकन खाण्यालायक नाहीये. हे खाल्ल्याने तब्येत खूप लवकर खराब होऊ शकते. याला पोलिसांच्या ताब्यात द्या. पोलिसांनी जुबेरला अटक केली आणि अकरमलाही अटक केली. सगळ्यांना जुबेरची बेमानी कळली आणि पुन्हा एकदा इमानदार इरफानच्या दुकानावर ग्राहक परतले. इरफानची अडचण संपली होती. आता लालची शवारमावाल्या जुबेरला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली. नेहमी लक्षात ठेवा, स्वस्त असलेली प्रत्येक गोष्ट चांगली नसते. लखनपूर नावाच्या गावामध्ये सुषमा आपला मुलगा आणि नवरा राम दुलार सोबत राहत असायची. सुषमाचा नवरा अपंग होता, ह्यामुळेच सुषमाच घराची देखभाल करत असायची. ह्यामुळे सुषमा घर चालवण्यासाठी आपला भाचा करण सोबत जलेबीचं दुकान चालवत असायची. करण भांडखोर आणि कपटी स्वभावाचा माणूस होता. नेहमी लोकांसोबत भांडण आणि नेहमी रागातच असायचा. त्याला आपल्या मामाची सगळी जमीन आणि प्रॉपर्टी हडपायची होती. बाळा करण, जाऊन दुकान उघड ना. मी दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त आहे. मी कुठलंच काम करणार नाही आहे. तुम्ही मामी असून माझ्याशी काम करून घेता. तुम्हाला लाज नाही वाटत? मी तुला पर्वत उचलायला तर नाही सांगितलं ना, फक्त एवढंच सांगितलं की दुकान खोल म्हणून. करण तिथून रागाने दुकान खोलण्यासाठी निघून जातो. दादा, मला जलेबी सोबत दही सुद्धा द्या. ही तुझी तिसरी वेळ आहे जे तू माझ्याकडनं दही मागतेस. जा, आता मी देणार नाही. मग काय तू माझ्याशी भांडायला आलायस का? तुझं तर हे रोजचंच काम आहे. त्या दोघांमध्ये भांडण जुंपलंच होतं की तिथे सुषमा आली. काकी, हा बघा, हा माझ्याशी कसं भांडण करतोय. इथे थांबणंच बेकार आहे. मी चाललो, मला इथे थांबायचंच नाहीये. करण तिथून भांडण करून निघून जातो. सुषमा एकटीच संपूर्ण दिवस दुकान चालवते आणि रात्री दमून भागून आपला नवरा राम दुलारला जाऊन सगळी गोष्ट सांगते. तुम्ही त्याला समजावत का नाही? मला माहित आहे सुषमा, मी त्याच्यासोबत एकदा बोलून बघील. हो, करा आणि लवकर करा. दिवसेंदिवस त्याचं भविष्य खराबच होत चाललंय.
रामदुलार करणला आवाज देऊन बोलवणारच होता की करण अर्ध्या रात्री आपल्या मित्रांसोबत आवारागर्दी करण्यासाठी निघून जातो. मी आपल्या वाटेचं जेवण जेवून घेतलं आहे. मी आता आपल्या मित्रांसोबत रात्रभर पार्टी करायला चाललोय. सकाळपर्यंत घरी येणार, नाहीतर उद्या संध्याकाळपर्यंत. म्हणून माझी चिंता करू नका. बघितलात तुम्ही, आज सुद्धा दुकान मीच खोललं होतं आणि उद्या सुद्धा मलाच खोलावं लागेल. दुसऱ्या दिवशी करण उशिरा रात्रीपर्यंत आला आणि आपला मामा रामदुलारच्या जमिनीचे सगळे कागदपत्र घेऊन आपल्या नावावर करण्यासाठी. मामाजी, हे घ्या, यावर साईन करून द्या. माझ्या कॉलेजचा रिझल्ट आहे. अरे बेटा आण, मी त्यावर आत्ताच अंगठा लावून देतो. एवढ्यातच तिथे सुषमा येते आणि त्याच्या हातामध्ये जमिनीचे कागदपत्र बघते. थांबा, हे तुम्ही काय करत आहात? मी करणच्या कॉलेजच्या कागदांवर अंगठा लावतोय ग. ते कॉलेजचे कागदपत्र नाही, आपल्या जमिनीचे कागदपत्र आहेत. काय म्हटलं तू? थोड्या लेट आल्या असतं तर काय बिघडलं असतं तुमचं? सुषमा आणि रामदुलार दोघेही करणच्या हरकतींमुळेच त्रस्त होऊन त्याला घरातून बाहेर काढून टाकतात आणि सुषमा एकटीच जलेबीचं दुकान चालवू लागते. आतापासून मी थोडं लवकर येऊन थोडं लेटच जाणार. मी यामुळे माझा जास्त फायदा होईल. सुषमा दिवस रात्र मेहनत करून आपलं जलेबीचं दुकान चालवत असायची. ह्या दुकानाची तर बँड वाजवावी लागेल. हिनेच माझी जमीन माझ्या हाती नाही येऊ दिली. जर ही नसती तर मी पूर्ण दुकान आणि घराचा मालक असतो. एक काम करतो आता, जलेबीच्या आतमध्ये फाटल्या दुधाचं पनीर टाकून देतो. पूर्ण जलेबी तहस नहस होऊन जाणार. करणने सापळा रचला. करणने फाटलेल्या दुधापासून बनवलेल्या पनीरला जलेबीच्या मोठ्याशा पातेल्यामध्ये टाकलं. ताई, मला गरमागरम जिलेबी द्या ना. जरा थांब, आता मी गरमागरम बनवून देते. सुषमाला माहीत नसतानाही ती पनीरचं मिश्रण असलेल्या जलेबीला बनवून देते, जी की लालच्या ऐवजी संपूर्ण सफेद होती. ही काय मस्करी केलात तुम्ही? मी तुमच्याकडे गरमागरम जिलेबी मागितली होती आणि तुम्ही तर मला हे गोड पनीर खायला देताय. हे फक्त जलेबीच्या आकाराचं आहे, जलेबी थोडीच आहे. असं कसं होऊ शकतं? असं वाटतं काहीतरी गडबड आहे. त्या बाईला दुकानातून दूर जाताना बघून करण खूप आनंदी झाला. वाटते ती पोलिसांना बोलवायला जात आहे. आता यांना समज येईल की करणशी पंगा घेतला तर असं कसं होऊन जातं. तेव्हा तिथे रामदुलार आपल्या बालपणीच्या मित्रांसोबत तिथे आला. अरे सुषमा, माझे काही मित्र इथे तुझ्याशी भेटायला आणि आपल्या दुकानातली जलेबी खायला आले आहेत. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. जी, मी तुमच्या जलेबींबद्दल खूप ऐकलं आहे. हो जी, मी पण. आणि आम्ही पूर्ण 400 किलोमीटर दूर रामूला भेटायला आलो आहे फक्त. सुषमाला जलेबीमध्ये पनीर टाकलेली गोष्ट समजली होती, परंतु पाहुण्यांची जिद्द आणि उत्सुकतेमुळेच सुषमाने गरमागरम पनीरची जिलेबी बनवून त्यांना दिली. तुमच्या इथली जलेबी काहीतरी वेगळी दिसतीये. वाटतंय सुषमानी आज नवीन प्रकाराची बनवली आहे. ही बघायला पांढरी आहे पण खूप स्वादिष्ट असेल. आणि त्यांच्या जिलेबी खाण्या अगोदरच तिथे करण आला. हो हो, खा खा. यांच्या जलेबीच्या मुळे खूप ग्राहक पळून गेले आहे आणि आता तर तुम्ही सगळे पण पळून जाल. जी, हा माझा भाचा आहे. नेहमी अशाच बहकलेल्या गोष्टी करतो. तुम्ही सगळे जलेबी खावा. आणि जसं रामदुलारच्या बालपणीच्या मित्रांनी जिलेबी खाल्ली, ती पनीर मिक्स केलेली जिलेबी ते लोक खाऊन दंग झाले आणि म्हणू लागले, वा वहिनी वा, काय जलेबी बनवली आहे. जलेबी कमी आणि रसमलाई जास्त वाटतेय. खरंच ही जलेबी खूपच स्वादिष्ट आहे. आजपासून तुम्ही तुमच्या दुकानाचं नाव बदलून पनीर जलेबी करून टाका आणि बघाल खूप मुनाफा होईल. काय खरंच? मला नाही माहित की हे सगळं कसं झालं. काय म्हटलं तुम्ही? हे चांगलं वाटतंय. करणला त्यांच्या बोलण्यावरती विश्वासच बसत नव्हता आणि तो आपणच मिळवलेल्या पनीरला जलेबीच्या रूपात खाऊ लागला. पनीर जिलेबी त्याला खूपच आवडली. अरे, ही तर खरंच स्वादिष्ट आहे. पण तुम्ही सगळे त्यांची तारीफ का करत आहात? ही पनीर जलेबी मी बनवली आहे. ते झालं असं की यात पनीर मीच टाकून दिलं आणि बघितलं तुम्ही सगळ्यांनी माझी कमाल. सुषमाला सगळं काही समजून चुकलं होतं. तेव्हा तिने सांगितलं, तुला असं वाटत होतं की आमचं जिलेबीचं दुकान बंद होऊ दे आणि आम्ही रस्त्यावर येऊ दे, हो ना? सुषमा, आपल्याला ह्या गोष्टी पाहुण्यांसमोर नाही केल्या पाहिजे. आणि जसं सगळे पाहुणे निघून गेले, करणने आपला मामा रामदुलारला सांगितलं,
मामाजी, तुम्ही तर मला काही जमीन जायदाद नाही दिली. मला बस तुमच्याकडनं इतकंच हवंय की तुम्ही मला ही दुकान देऊन द्यावी. आणि आता तर इथे मी पनीर जिलेबीच विकणार. आम्हाला तुला दुकान द्यायला कोणताच त्रास नाहीये, परंतु का तू हे दुकान चांगल्या प्रकारे चालवशील? तुम्ही त्याची चिंता करू नका. जर तुम्हाला वाटलं की दुकान बरोबर चालत नाहीये तर येऊन दुकान घेऊन घ्याल. ठीक आहे बेटा, आम्ही असंच करू. करण दिवस रात्र मेहनत करून आपल्या पनीरच्या जिलेबीच्या दुकानामध्ये काम करू लागला. परंतु करणचा मित्र ज्यांच्यासोबत तो आवारागर्दी करत असायचा ते ह्या गोष्टीमुळे अजिबात आनंदी नव्हते. आणि त्याच्यातला एक खास मित्र त्याला म्हणू लागला, चल करण, जाऊया. मी आता तुमच्यासोबत नाही येऊ शकत. मला माझी दुकान सांभाळायची आहे. मामा मामींनी मला विश्वास करून ही दुकान दिली आहे. करण ऐकून न घेत असल्यामुळे करणच्या मित्राला त्याच्यावरती राग येऊ लागला आणि तो त्याच्या दुकानामध्ये षडयंत्र रचतो आणि एका बाबाला घेऊन त्याच्या दुकानामध्ये तोटका म्हणजे काळा जादू करतो. करण दुकानात त्यावेळी नसल्यामुळे बाबाने दिलेली एक तावीज पनीर जलेबीच्या दुकानावर लावून टाकतो. आता येईल मजा. जेव्हा आम्ही बिघडलोय सोबत तर प्रगती त्याची एकट्याची का? ही तावीज कसली? वाटतंय सुषमाने इथं ठेवून दिली. मी हिला आपल्या मनगटावर बांधून घेतो. आणि जसं रामदुलारने तो धागा आपल्या मनगटावरती बांधला तो त्याच्या खुर्चीवरून उठून उभा राहिला. म्हणजे त्या काळ्या जादूच्या प्रभावाने ते बिलकुल ठीक झाले आणि ते पुन्हा चालू लागले. हे काय, मी चालू लागलो. माझे पाय ठीक झाले. ही ताबीज तर कमालची आहे. देवा, तुझा लाख लाख धन्यवाद. हेच दूर उभा राहिलेला करणचा मित्र हे सगळं बघतच होता आणि हे बघून तो आश्चर्यचकित झाला. आणि त्यानंतर तो त्या बाबाच्या जवळ गेला. तेव्हा बाबाने त्याला सांगितलं, तू हा विचार पण कसा केलास? तुमच्यासारख्या छळ कपट्यांची मदत मी फक्त अशीच करून देणार. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या दुकानावर एका मुलीनी माझी भूक मिटवली होती, मला जलेबी चारून. म्हणून मी हा उपकार केला. आता जेव्हा पण कोणी त्यांच्या दुकानातल्या पनीर जलेब्या खातील ते नेहमी खुश राहणार आणि त्याची बिमारी पण ठीक होऊन जाईल. मला क्षमा कराल बाबा, माझ्या मनात पाप बसलं होतं. आणि तसंच झालं. त्यांची जादूची पनीर जलेबी खूप जास्त चालू लागली. करणच्या मेहनतीमुळेच त्याचे मामा मामी त्याच्यावर खूपच खुश होते आणि आता सगळे लोक मिळून आता आनंदाने राहू लागले.